जेव्हा मनात भीती असते तेव्हा माणूस स्वतःच्या बळाची तुलना समोरच्याच्या बळाशी करू लागतो. भगवद्गीतेचा हा श्लोक तीच मानसिकता उघड करतो. अपर्याप्तम तदस्माकं बलम भीष्माभिरक्षितम पर्याप्तम त्विदमेतेषां बलम भीमाभिरक्षितम. अर्थ, आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत, परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिलेली पांडवांची शक्ती ही मर्यादित आहे. तात्पर्य, या ठिकाणी दुर्योधनाने तुलनात्मक शक्तीचा अंदाज व्यक्त केला आहे. सर्वात अनुभवी सेनापती पितामह भीष्म यांनी सैन्याचे विशिष्टपणे रक्षण केल्यामुळे आपल्या सैन्याची शक्ती ही अपरिमित आहे असे त्याला वाटते. उलटपक्षी कमी अनुभवी असलेल्या सेनापतीने म्हणजेच भीमाने रक्षिलेले पांडव सैन्य हे सीमित आहे. भीम हा भीष्माच्या उपस्थित नगण्यच होता. दुर्योधन भीमाचा नेहमीच मत्सर करीत असे, कारण तो पूर्णपणे जाणून होता जर त्याला मृत्यू येणारच असेल तर तो भीमाकडून येईल. पण त्याचबरोबर अत्यंत श्रेष्ठ सेनापती भीष्म यांच्या उपस्थितीमुळे त्याला स्वतःच्या विजयाची खात्री होती. या युद्धात आपला विजय होईल या आपल्या निष्कर्षाचा त्याला विश्वास पटला होता. या श्लोकाचा आजच्या जीवनाशी कसा संदर्भ लागतो ते पाहू. हा श्लोक फार थेट आहे आणि म्हणूनच फार खोल आहे. आता पहा, दुर्योधन स्वतःच कबूल करतो की आपलं बळ अपुरं आहे. हे शब्द त्याच्या मनातील असुरक्षिततेचं स्पष्ट दर्शन घडवतात. कारण जो माणूस स्थिर असतो तो स्वतःची तुलना इतरांशी करत नाही. तुलना ही नेहमी भीतीतून जन्माला येते. आजच्या आपल्या आयुष्यातही आपण असंच करत नाही का? आपण आपल्या यशाची इतरांच्या यशाशी तुलना करतो. आपल्या क्षमतेची इतरांच्या क्षमतेशी तुलना करतो आणि या तुलनेतून कधी अहंकार जन्माला येतो तर कधी न्यूनगंड. गीता इथे आपल्याला शिकवते की तुलना केली की मन अस्थिर होतं. दुर्योधनाकडे भीष्म आहेत तरीही तो अस्वस्थ आहे. पांडवांकडे भीम आहे आणि त्यांचं बळ त्याला पर्याप्त वाटतं, कारण सत्याच्या बाजूला असलेलं बळ नेहमीच स्थिर असतं. हा श्लोक आपल्याला थांबवून विचार करायला लावतो की आपण आपलं आयुष्य स्वतःच्या मूल्यांवर जगतोय की सतत इतरांशी तुलना करत. म्हणून गीता सांगते, जिथे तुलना आहे तिथे शांतता नसते, तिथे समाधान टिकत नाही. बळ किती आहे यापेक्षा मन किती स्थिर आहे हे अधिक महत्त्वाचं असतं आणि भगवद्गीता आपल्याला तेच शिकवते. जर हे शब्द योग्य मनापर्यंत पोहोचले तर विचार शुद्ध होतील आणि जीवनात स्थैर्य येईल. आणि तेच खऱ्या अर्थाने गीतेचं मार्गदर्शन आहे. जय श्रीकृष्ण. धन्यवाद.